नमस्कार मंडळी. रोजच्या गुंतागुंतींच्या प्रश्नांना हास्यविराम देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. आपल्या दमदार सादरीकरणानं हची 12 खडी पुरेपूर वसूल करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं देखील स्वागत आहे. यांना कौतुकाच्या आणि प्रशंसेच्या उद्गारवाचक चिन्हांनी मनापासून दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई दामोदकर आणि हास्य जत्रेच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंद नासपुरे. मंडळी, पडद्या आड घडणाऱ्या गोष्टी जेव्हा पडद्यावरच्या नाटकाचा विषयच बदलून टाकतात तेव्हा काय धमाल घडते हे आता पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या समोर येते हास्य जत्रेतली यंग ब्रिगेड. हे पम्या हा, काय रे? काल 4-5 सांगितले होते तिथे. अरे बाबा, आपल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. तिकीट जास्त जाऊ दे, मग पुढच्या प्रयोगाला 5चं बघूया. अरे छोट्या काकांना काल फोन केला होता मी, त्यांना बोललो 4-5 हवेत मला यार. जवळचे मित्र येणार आहेत. मग? जवळचे येणार आहेत. हा. 4-5 देतो. चालेल. तुझ्या पाकिटातून कट करून घेईन पैसे. नाही थांब, मी त्यांना तिकीट काढायला सांगतो. अरे जे जवळचे मित्र आहेत ना, एवढे पण जवळचे नाहीत, त्यांच्यासाठी माझं पहिलं पाकिट तुला देऊ. पहिलं नाही, पहिली 10 पाकिटं जातील. तिकीट केवढं आहे माहिती आहे काय? माहितीये मला, काढतील तिकीट ते. हा, आणि ये वा, तुझ्यासारख्या नवीन पोराने ना पासाच्या भानगडीत पडू नये. पाठांतरावर लक्ष द्यावं. करतो. जा जा, चल चल. अरे हड जा. घे बाय. हो ग बाय, नाटकात ना तू बाई आहेस. पुरुषाच्या आवाजाची तालीम कसली करते? आरशासमोर एकदा उभी राह, 2दा स्वतःला सांग, मी बाई आहे, मी बाई आहे. बोलेन ना मी नाटकात या आवाजात. हा, ह्या बरोबर आहे. चल चल चल, घे चल. चला चला, ये पोरांनो, पहिला प्रयोग आहे. चल ए वा, बेटकर आहे. ये डोक्यावर काय थापतोस काय? नाटकातल्या जागा आठवतोय. पूर्ण नाटकात तू खॉटवर आडवा आहे. जागा कसल्या आठवतो काय? हा, अरे बिटवीन द लाईन्स रे, तुला नाही कळणार ते. नाटकाच्या तारखा घेणं आणि नाटकाच्या जागा घेणं वेगळे आहेत. अरे बिटवीन द लाईन्स म्हणजे लाईनच बोलणार आहेस ना. हा. वाचायला नाटक स्वतः लिहिलंच आहेस. औषध धगडाच्या लाईन आठवतोस? अरे पण डायलॉग बोलताना त्याचा भावार्थ येतात. चला घ्या रे, आवरा, जागा घ्या. शुभारंभाचा प्रयोग. पम्या अरे ती दोघं कुठे? थांब थांब, या बाईचं काय करू कळत नाही. गो बाय, गो बाय. नाटकात तू भीम नाही आहेस, बाई आहेस, बाई. आपल्या आजूबाजूला एक परिसर असतो, लोकांची काळजी घ्यावी आपण. हा, चल चल चल. एक देण ना अशी मला acting शिकवू नको. मला acting शिकवतोय. पम्या थांब, तिला काय बोलू नको. ती पृथ्वीवाली आहे. त्यांच्या एक्सरसाइज वेगळ्या असतात. पृथ्वी वगैरे राहू दे बाबा. तो पृथ्वी आणि प्रिया कुठे आहेत ते शोधा ना. अरे मगासपासून सांगतोय, दोघं इथे कुठेतरी घुटमत होते यार. म्हणजे काय यार? अरे हे शुभारंभाचा प्रयोग आहे. 2 कलाकार गायब आहेत. फोन लावा ना मॅनेजर म्हणून. काय काय करायचं आहे? फोन आम्हाला लावा. नको विचारू, फोन कर ना मग. हे पृथ्वी, आलो रे, आलो. सोड ना, सोड. ए इकडे समोर या. बोल. ए काय काय पम्या? दोघे कुठे होतात? बाथरूम मध्ये. दोघे? अरे नाही 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 नाही, मी बाहेर होते, तो आत होता. ऍक्च्युली आम्ही ठरवत होतो की कधी आणि कोणी अनाउन्समेंट करायची. ए बा, यार डोक्यावर पडली आहेस तू? अगं गेली 15 दिवस अनाउन्समेंट पाठ करतोय, तोच करणार आहे अनाउन्समेंट. अरे ती अनाउन्समेंट नाही रे पम्या, मग काय वेगळी अनाउन्समेंट. तू दुसरं नाटक घेतलंस आज? ये बाबा, ह्याच्या आधी प्रयोग होऊ दे. अरे नाही थांब, अरे बाबा दुसरं नाटक नाही मग आणि वेगळी आहे रे बाबा. तू सांग. नाटकाच्या शुभारंभासोबत आम्ही आमच्या आयुष्याचा सुद्धा शुभारंभ करतोय. म्हणजे आम्ही दोघं लग्न करतोय. मला माहित होतं, मी बोलले होते ना, मी बोलले होते श्रम्याला, मला माहित होतं. हे दोघं सोफ्यावर बसायचे ना विंगेत,
उठायचं नाही. रंगदेवतेची शपथ आम्ही या एरियात काहीच नाही इकडे काय केलं. नाही होय का आम्हाला काय कळत नाही केक. ए भावा, तू अनाउन्समेंट पाठ करत राहिलास, नाटक तो घेऊन गेला. तुझ्या हातात काय राहिलं? द्यायची वाजवायची देवीत लागणार आहे. ती ठेव. भावा ये. अरे हे असं कसं झालं? असं कसं झालं म्हणजे तुझ्यामुळे झालंय सगळं. मी काय केलंय? मी तुला सांगत होतो त्या बायका चोर लंपट छचोर पृथ्वी नाव नाही घ्यायचंय मला त्याचं. त्याला नको घेऊ सांगत होतो मी तुला, तरी तू अरे तसं नाही, अभिनेता चांगला आहे तू. कसला चांगला आहे. रिक्षा बरा अभिनय करतो त्याच्यापेक्षा. मला सांग. मग काय रिक्षाला घेऊन नाटकात? रम्या, अरे पण तू असं कसं, ती त्याला हो कशी बोलली? येडी रे ती. काय कशालाही हो म्हणते ती. नाही. बघ 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 बघ. नाही तुझी चिडचिड मला तुला सांगत होतो मी सोडतो तिला, मी सोडतो. पण हे बघ बाबा, त्याच्याकडे बाईक आहे, ती त्याच्या घराजवळ राहते, म्हणून मी आपलं त्याला सांगायचो की तिला बाबा सोड म्हणून. पण मी सोडलं असताना एवढं काय पम्या यार. तो डिरेक्टर तुझी तासन तास खरडपट्टी काढत बसायचा. त्या पोरीला थांबवून ठेव. त्या दुसऱ्या पोरीचं टेन्शन नाही, ती 4-5 जणांना सोडून मग घरी जाते. ती नाजूक आहे पोरगी. एक मॅनेजर म्हणून माझ्यावर जबाबदारी असते की नाही? ओंकी खा ना. मला नकोय. तुझ्यामुळे जुळलंय. मला नकोय. नाही बोलायचं. भरवतोस काय रे? चिडतो काय? सांगितलं ना नकोय. अरे नाटकाचा प्रयोग आहे ना पम्या यार. गाणं घशात अडकलं तर मग हे होईल ना. प्रयोगावर कॉन्सन्ट्रेट करायला, फालतूगिरी करायला मला वेळ नाही. आधीच सांगतोय. चला प्रयोग. ए भावा पण खरं सांग सरप्राईज झाला ना? सरप्राईज झाला ना? खरं सांग. एक गप घे. वा मला माहिती आहे तुला नाटकाचं प्रेशर आहे आता, पण सरप्राईज झाला ना? खरं सांग. हो मी खूप मला माहित होतं. भावा, आमच्या लग्नात सगळं कोण करणार? तू करणार. ये मेरा भाई. काय यार. प्रयोग करूया आपण. चला शुभारंभाचा प्रयोग आहे. चला जागा घ्या. चला यार, चिडचिड करू नका. प्रयोग स्टार्ट तर करूया. फर्स्ट शो आहे ना यार. स्टार्ट करा यार. अरे वा, लेडी संजय नार्वेकर, थांब करूया. हे पास मागे घे. बेल दे. चल भावा, चांगली अनाउन्समेंट करा. आता नाटक तोंडावर काय घंटा करतो माझ्या? याला सांगा पम्या. अरे तू सगळं स्वतःला का लावून घेतो साहेब? मुद्दाम करतोय पम्या. हे पाम्या मी अशीच वाजवतो घंटा सांगायला. होय मी बोलतो. अरे तू ते डोक्यातून ते काढून टाक. नाटकाचा पहिला प्रयोग लक्षात ठेव. चल. नाही लक्षात माझ्या. हा चल अनाउन्समेंट घे. ते बघ काय करतायत बघ ते. काय बाकीचं मांडवात. आता शुभारंभाचा प्रयोग. टोपी सर राहू दे. शुभारंभाचा प्रयोग. हा, ओम लावा. ओम लाव. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून. अरे पहिला प्रयोग आहे, जरा प्रेमाने अनाउन्समेंट कर ना. प्रेम उरलंय आयुष्यात माझ्या. उरलंय प्रेम माझ्या. बाईक पासून बायको पर्यंतचा प्रवास केला त्यांनी, आणि मी आणली नाही हिला. मी आणलं ग्रुप मध्ये आणि हा घेऊन जातो. चला सगळं मी आणतो, सगळे वेगळेच घेऊन जात आहेत. दुसऱ्या आण, पुढच्या वेळी दुसरी आण कोणतरी. दुसरी आण. मी कोण आहे? कोण आहे मी? मला आता सुचत नाही. एकदा हा पहिला प्रयोग होऊन जाऊ दे, मग आपण दोघं बसून काय ते बोलूया. तुझ्याशी व्यवस्थित बोलणार आहे मी. हा. स्टार्ट करा. होय. MHJ प्रोडक्शन सादर करीत आहेत 2 अंकी नाटक माझी येते ती. बंधू प्रेम. अरे फुकरीच्या नो बंद भावांचे असं आहे ते. काय आग लावाल पहिल्या त्याला त्या शपथ. रायटर समोर तरी नाव घे यार. गप्प बस. नीट घे. मस्त घे. चल. ऑल द बेस्ट. बंधू भावांचे. बंद भावांचे रे. बंध भावांचे. हा चल बटा संपले आता. अकल्ली मागे टाकतोय. हे ओमकार यार किती चिडचिड करतोस यार. माझं नाव घे ना, मी रायटर आहे ना नाटकाचा यार. अरे रायटरचं नाव नाही घेत ओंक्या यार. रायटर प्रथमेश बेटकर. अरे श्रमेश
तेच ते काय ते सेमच आहे ते दोघं. तेच ते कसं दिग्दर्शक प्रथमेश जोंधले, ए जिकडे तिकडे तुझं नाव चिकटवशील. प्रसाद जोंधले. हा कर्टन. वचले अहो ए वचले अहो अगं तो येतोय, तो मला दिसतोय, बाबा तो मला नेतोय बहुतेक. हा 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 वा 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 असं नका बोलू, बाबा नका बोलू पाया पडते तुमच्या. बाबा, नका असं बोलू, नका बाबा. बोलू हो. बाबा नका बोलू. आपल्या पोरांची लग्न व्हायची अजून, नातवंडांचे चेहरे कोणाला पाहायचे. असं नका बोलू, तुम्ही कुठे नाही जाणार. बेटा सुजा बेटा विजा बेटा, बघा बघा बाबा कसं बोलतात ते. ही गायली काय रे आता? ही नाही ही बाई ह्या वाक्याला सुरत लावते, मग तो प्रसाद जोंधले मला फोन करतो. काका तुम्ही बोलू नका, तुम्हाला मास्क लावू. कार्टूनचं चॅनल बंद करा, कार्टूनचं चॅनल बंद करा. कार्टून नाही काका, मी बोलले नर्स. नर्स 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 वाचले. हळूहळू बाबा, बाबा, हळू, बाबा, हळू. सावकाश बाबा हळू सावकाश हळू बाबा हळू बाबा हळू. अरे हा वाक्य विसरलाही खोकायला लागतो रे. काय हा हा ए विजय सुजय वचन वचन सुजय सुजय बाबा सुजय बाबा बाबा विजय बाबा बाबा सुजय विजय लेकर पुढे या, बोला बाबा बाबा मी पुढे या. आहे बाबा बोला बाबा बोला पुढे या आणि मला वचन द्या. बाबा बोला. हा सुमंत जसा एक संध आहे तसं आयुष्यभर तुम्ही एकत्र राहाल, मला वचन द्या. हो बाबा हो 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 बाबा हो आम्ही एकत्र राहू बाबा. तुम्ही शांत व्हा बघू. हा तुम्हाला श्वास लागतोय ना बाबा. बाबा बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा. बाबा शांत व्हा शांत व्हा. बाबा काय सिस्टर नर्स 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 बाबांना श्वास लागतो ऑक्सिजन लावते लावा ना पटकन लावते. लगेच लावा. बाबा वळा. विजय विजय ओव्हर एक्साइटमेंट मध्ये लाडात येतोयस तू खूप. बाबांची काळजी असू दे, नर्स तिचं काम करेल. आणि मुळात नर्सला सिस्टरच म्हणतात, तर सिस्टर म्हणाल्यावर असं करायची गरज नाहीये काय. हा तिला तिचं काम करू दे, तू बाबांकडे लक्ष दे. हा बेटा ओंकार काय बोलतोयस, गप्प बस. हा. बेटा बेटा बोला बाबा बोला. बाबा बोला. आता मी बोला बाबाच बोललो ना, मी काय नाचा बाबा बोललो. कशाला घेतोयस तू परत तेच ते. अरे काय झालं सुजय? बोला बाबा म्हणालो फक्त. अहो बोला. नर्स हा हा बाळा मला जरा काठ्या आणून देतेस. आणते. विजय बेटा तू पण तिच्या सोबत जा. मी जातो मी जातो काय प्रॉब्लेम नाही. अरे सुजय अरे सुजय बाबांनी मला जायला सांगितलंय सुजय. हा? अरे मला जायला सांगितलंय बाबांनी. पण आता मी जातोय ना. अरे सुजय असं काय करतोय सुजय? बाबांनी मला जायला सांगितलंय तर मला जाऊ दे ना. तुला जाऊ दिलं ना हे चुकलं माझं, कळलं काय विजय? काय रे? अरे हा तुला जाऊ दिलं नसतं ना तर आता ही माझी असती. अरे हा नाटकाच्या बाहेरचं काय बोलतोय हा? त्यांच्या लफड्याबद्दल बोलतोय. मी आणतो ना, काय प्रॉब्लेम नाही. सुजय अरे तिने आणलंय ना, मी आहे. हा, दे मला दे. मुलांनो अरे असं ठरलेलं नाही आहे. काठ्या आणल्यात बाबा. अरे मी काट्या एवढ्यासाठीच मागितल्या. हा माहिती आहे ना, ते एक काठी असेल तर तुटते, जुडगा असेल तर तो तुटत नाही. हा, घ्या. तुटला द्या. काय करा? अरे अरे बापरे, अरे माझी गोष्ट संपवली. मास्क लावा, मास्क लावा. मला मास्क लावा. मास्क लावा. मास्क लावा मला. सुजय अरे काय करतोय सुजय? तोडलं. हा तोडलं. काय तोडलं? काट्या असंच तुटत सगळं, असंच तुटतं. तोडलं ना की सगळं तुटू शकतं, हे लक्षात ठेव विजय. अरे सुजय ऐक, हे बघ
असं ठरलं नव्हतं ना रे, ठरलेलं कर ना रे सुजय. काय ठरलं होतं विजय? नाटक करायचं एवढंच ठरलं होतं ना. तू आणि नर्स जे करणार आहात ते ठरलं होतं का आपलं? काय बोलताय रे बेटा? काय केलं नर्सने? तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं ही आवडते मला, तुला माहिती होतं. सुजय अरे तिने मला प्रपोज केलाय. शांतरा. एक मिनिट. सुजय तुला मी आवडते? अरे तुला नर्स आवडते? हो आवडते. अरे असं मी नाटकात नाही लिहिलंय. पण आता आवडते ना बाबा, आवडते मला. काय करणार आहात सांगा, काय करणार आहात तुम्ही? अरे. आणि तू गे प्रिया. सुजय 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 ओंके सुजय. गप्रा. तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं माझं प्रेम आहे तुझ्यावर, तरी तू या तुच्च्याला हो म्हणालीस. सुजय तुझच्या कोणाला बोलतोयस रे? तुला बोलतोय रे. तोंड सांभाळून बोला. त्याच्याशी नीट बोलायचं कळलं ना? माझं प्रेम आहे त्याच्यावर. आवडतो तो मला. हुशार आहे तो. मला बाईक वरनं घरी सोडतो. हे बाईक वरनं घरी सोडायला काय हुशारी लागते का येडे? आणि हा हुशार आहे, हा हुशार आहे. ह्याला विचार. हे श्राम्या, ह्याला विचार. बाप आहे तुझा. बाप आहे. बापाला विचार. इथे रे, इथे ये, इथे ये. बापाला विचार. यांनी बापाला सांगून रोल कट केले तुझे. कट. काय 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 म्हणजे तुझे सीन कमी होतील, तू लवकर घरी जाशील, तुझा लवकर पॅकअप होईल, मग तुम्हाला दोघांना वेळ मिळेल असा गनिमी कावा होता यांचा. सांग ना, सांग सांग. हो की नाही? हो की? अरे कॅरेक्टर सोडा आणि सांग खरं बोलतोय की नाही ते. नाटकातलं बोल ना. खरं बोलतोय की नाही ते सांग एवढं. बेटा बाबांशी असं नाही बोल. ए तू तर गप्पच बस. तुझ्यावर तर आलोच नाहीये मी, तू तर पहिली आहेस. आई असशील ना, आई असशील. विसरलीस तू ईशा, विसरलीस. ह्याच्या आधी तुझा जो होता तेव्हा तेव्हा आता नको करूस, आता नको करूस. तेव्हा कोणी मदत केली होती तुला? कोणी मदत केली होती तुला? मी केली होती की नाही? 5 नंबर लिहून काय बोलायचीस मला? कशेळीच्या फार्म हाऊसला गेलो होतो तेव्हा काय सांगत होती? ससा पाहिजे मला, ससा पाहिजे, ससा पाहिजे. अरे अरे आई आई ना तुझी ती 5 नंबरला कुठे नेतोस तिला? अरे काय कळतंय काय? मी लिहिलंय काय ते वाचला. कशेळीच्या घाटातल्या सशा कसल्या दाखवतोस तिला? झालं केलं विसरून जा. असतील आई. आई नाटकात आहेस तू, पण खरे काय धंदे मला माहिती आहेत तुझे सगळे काय आहेत ते. कसं बोलतोय यार आम्हाला? म्हातारी म्हातारी. टेकत नाही ना त्याला. गप्पा बस काय, गप्पा बस. काय नाही केलं हिच्यासाठी मी? हिला काडीचा अभिनय येत नाही. हे गप्प्या, ऑडिशनला कोणी बोलवत नाही तुला. ह्याच्या मागे लागलो मी आणि ह्याला सांगितलं मी रोल लिहून दे, रोल लिहून दे, रोल लिहून दे हिच्यासाठी. तेव्हा कुठे ह्यानी रोल लिहिला? हो की नाही मला सांग. हो की नाही बापा? आता सांगतोयस का हो की नाही ते? हो. हिच्यासाठी एवढं केलं आणि ही सगळे इम्प्रोव्हायझेशन केले मी आणि टाळ्या हा घेऊन जाणार? मला नाही पटत हे. अरे तुला कळतंय काय काय बोलतोस ते? तू नाटकातला बोल ना वाचाड्या. 90 पानांचं आहे रे, त्यातलं काहीतरी बोल. तू बोलतोस काय? तू बोलतोस ते 90 पानांमधलं? तू बोलतोस? मला सांगतोयस ते? काका काका शांत व्हा. तुम्हाला दम लागेल. मास्क लावू? तू कसला मास्क लावतेस ग? तू कसला मास्क लावतेस? तू तुझ्या चेहऱ्यासमोर जो नकाब ठेवलायस ना बेवफाईचा, तो काढ आधी. कळलं काय? बेवफाई का नकाब रखने वाली तेरा नकाब देखकर खुद बेवफाई रास्ता बदल देती है. अरे तू काय नाश्त्याला गुलजार खाल्लायस काय रे? काय बोलतोयस काय तू? अरे वाचड मी झालेला तर बोलला एकदा तरी. माझं नाटक आहे रे. धमाल हो धमाल. बाबा बाबा थांबा. बाबा बाबा विजय आहे की नाही अजून? बायका चोर. गप. काय बोलला? विजय बायका काय बोलला? बायका चोर. काय काय मगापासून ऐकून घेतो. बायका चोर कोणाला बोलतो रे? अरे काय मी गे देखताय जलेबी मागताय भजी आहे. मी तुला बघून बोलतोय म्हणजे तुला बोलतोय ना येड्या. बायका चोर कोणाला बोलतो? बायका मी बायका चोर? लंपट. अरे तू लंपट. छचोर. तू छचोर. तू छचोर रे. तुझा नाटकातला बाप बायका चोर. मला विचार बायका चोर बोलतो रे. वाईट वाटलं ना? वाईट वाटलं ना? कोणीतरी वाईट तुला असं बायका चोर बोलल्यावर वाईट वाटलं ना? बाबांना नको बोलू. बाबांना नको कोणाला बोलू. बाबांना नको बोलू कोणाला बोलू. तुझं तोडून स्वतः घुसला ना रम्या. ए भावांनो, काय आहे तुझं? नाही तुमचं चालू द्या. काय आहे?
या पोराचं एक वाक्य आहे, त्याला एक वाक्य घेऊ दे. कशाला मरायला घ्यायचं त्याला वाक्य? काय काय चाललंय इथे? त्याच्या एक डायलॉग साठी 4 लोकांनी तिकीट काढला नाही. हा बाबा गॅप मिळाले, पटकन घुस. पटकन घे, चल. पटकन. अरे बर बाबांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायचंय का? नाही हलवायचं. कुठल्या पानावरचं वाक्य आहे? मला याच हॉस्पिटलला हलवायचंय. काय करशील? मी इथंच राहणार. हा मी इथंच राहणार. काय करणार तू? अरे सोन्या, मी त्याला तेच सांगितलं, नाटकाचा मुद्दा नका आणू, हा मुद्दा सेटल करा. जा. हे तू बायकोचं बोललास ना रे? बायका मग काय काय बोललो? आता जर तू मी लिहिलेलं नाटक बोलला नाहीस तर काय करणार आहेस रे? तर मी हिला तुझे आणि शिवालीचे चॅट्स दाखवेन. तू शिवाली सोबत चॅट करतोस? शिवाली सोबत चॅट करतोस तू? मी रक्षाबंधन आणि भाऊ. अरे एका तरी पोरीला सोड रे. राहू दे ना, आमच्यासाठी कोणीतरी राहू दे. काय जगात किती दुष्काळ असला तरी चालेल, ह्याचा फ्रीज भरलेला. अरे बोला यार कुणीतरी. अरे कुणीतरी बोला यार. ऐक 2 मिनिटं ऐक. प्रिया थांब. प्रिया असं काय केलं तुम्ही? प्रिया ऐक. खड्ड्यात केला. नमस्कार मित्र. तुम्हाला जर नाटक चांगलं करायचं असेल तर नाटकात काम करणाऱ्या कपल्सना अजिबात वेळ देऊ नका. त्यांना कठीणच्या कठीण वाक्य द्या पाठांतराला, जेणेकरून ते त्याच्यात बिझी राहतील, तालमीमध्ये बिझी राहतील. बंद भावांचे नाटक संपले भावांनो. काय चाललं होतं, जाम इंटरेस्टिंग होतं आणि थांबू नये संपू नये असं वाटत होतं. भारी भारी परफॉर्मन्स, जाम हसलो. मकरंदा, नाटकामधलं नाटक हा आपल्या मंचावरचा खूप पूर्वीपासून सिद्ध असलेला विनोदाचा प्रकार आहे. म्हणजे वस्त्रहरण असेल किंवा प्रलंचं महाभारताचं उत्तर रामायण असेल. आज तुम्ही एक वेगळं नाटकामधलं नाटक मांडलं आणि ऊर्जा काय, क्या बात है यार. ओंकार, क्या बात है, किती सुंदर. मला क्षणभर असं वाटत होतं की हे खरोखरीच चाललंय का काय तुझं. इथपर्यंत तू तो खऱ्याचा आभास निर्माण केलास. म्हणजे तो करणं तसं अवघड असतं. तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन. एक फार नाट्यानुभवच दिला आणि थांबू नये असं वाटणारा हा प्रयोग होता. क्या बात है, बहुत बढिया. सई, पैसा वसूल परफॉर्मन्स. टीमवर्क काय असतं तर टीमवर्क असं असतं. सई आहे बस. दृष्ट लागण्यासारखं टीमवर्क होतं सगळ्यांचं अक्षरशः. म्हणजे कोण कमी कोण जास्त असं काही नाही. सगळ्यांनी इतकं इक्वली सुंदर परफॉर्म केलं तर वा. मंडळी, बायकोनं नवऱ्याला अत्यंत प्रेमानं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. चला तर बघूया हे सरप्राईज तिला प्रेमाचा सुखद धक्का देणार की नाही ते. बर्थडे बॉय आलेले. बर्थडे बॉय आलाय. आले आले आले. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो, नवऱ्याचा बर्थडे म्हटलं काय नटलीस एकदम. हा म्हणजे काय. बस बस. हाय सई, आज ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि मी आज त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. मी काय केलंय, मी एक गिफ्ट बुक केलंय आणि कुरिअरवाल्याला ॲड्रेस आमच्याच घरचा दिलाय आणि त्याच्यातनं मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत लिहिलंय तुझीच लाडकी एम. एम म्हणजे माऊ. कॉलेजमध्ये असताना ना प्रसाद मला माऊ म्हणायचा आणि मी त्याला गुब्ब्या म्हणायचे. गुबगुबीत आहे ना म्हणून. आणि ना आम्ही दोघांनी एकमेकांना असं काही लव्ह लेटर लिहिलं ना की आम्ही त्याच्यात नाव नाही मेन्शन करायचो. तुझाच लाडका जी, तुझीच लाडकी एम असं लिहायचो. म्हटलं आज जरा वाढदिवसाच्या दिवशी जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया. ए, चहा देतेस ना. हो हो हो, आणते आणते. काय नंतर उपाशी ठेवलंस तरी चालेल, बर्थडे बॉयला किमान चहा दे. हो आणते आणते. येस येस येस. सर तुमच्यासाठी पार्सल आलंय.
काय पार्सल माझ्या मागे आहे. काय सर दिस इज फॉर यू. ठीक आहे ठीक आहे. हात सोड नाही यार. सर सही करा. कुठे? नाही. अरे काय पेन सर. लकी आहात सर तुम्ही, खूप लकी आहात. गुलाबी प्रेझेंट मिळालं तुम्हाला. हो ठीक आहे. ए काय कोणी पाठवलं गिफ्ट? रिस्टवॉच. शपथ, हे म्हणजे मला पाहिजे होतं तसंच आहे अगदी. कोणी पाठवलं हे? काय आहे हे? कितना प्यार करते हैं तुम, कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता, अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. माझ्यासाठी झुरणारी, हे कोणी पाठवलं असेल? माझ्यासाठी झुरण, शपथ, म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी झुरतंय अजून. हाय का प्रसाद? माझं हे कोण? एम एम चहा घ्या. ओहो माय गॉड, हे काय? हे आलं गिफ्ट आलंय. गिफ्ट आलंय? हो वा. गिफ्ट आलंय. हो हो. एक मिनिट, तुम्हाला हे असलंच घड्याळ हवं होतं ना? अय्या, कोणी हो. पाठवलंय? कोणी पाठवलंय? काय माहिती का, बघ ना, हे काय ह्याच्यात काय लिहिलंच नाहीये, फक्त ह्याच्यावर पण काय नाहीये, नुसतं गिफ्ट आलं यार. काय एवढं महागडं गिफ्ट पाठवलं? अरे ह्याच्यात कुठेतरी असणार. अगं नाहीये, काहीच नाही. असू दे ना, चल ना. ह्याच्यात लिहिलेलं आलं. असतं, असं कसं कोणी असं पाठवेल? ते Gift पाकिट आलं. वगैरे असेल ना, त्या पाकिटात वगैरे अगं ठेवलेलं. नाहीये, मी तेच सांगतोय. एक मिनिट. काय आहे बाई. काहीच नाही. अगं काही ते पण नाही. ते पाकिट ह्याच्यात नाही ते चिठ्ठी आहे. हे अरे बाहेरचा कचरा आलाय तो. असं कसं? थांबा ना, कोणीतरी अगं, हे- पाठवलं ते कळेल हे ना ना. आपल्याला. एक मिनिट. हे नाहीये. कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता, अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण आहे एम? कोण आहे एम? अरे एम कोण एम? हे मला नाही. तू हे काय यार? चहा आणलाय. पापड कोण आणणार? चाबरो पापड म्हणजे काहीतरी लागेल ना बुडवायला. ते मी आणते. एम म्हणजे तू आधी आण, बिस्किट आण. नाही, अहो, एम- तू बिस्किट, टोस्ट, खारी, म्हणजे असं- टोमॅटो काहीतरी आण मला. टोमॅटो कसं काय? आण काय. मला वाटतं- गावात हॅलो गौऱ्या. हा भाषा बोल ना. अरे गौऱ्या, घरी एक गिफ्ट आलंय रे मला. गिफ्ट आले? हो. का पाठवलं गिफ्ट तुला कोणी? नाही तेच कळत नाहीये कोणी पाठवलंय, कारण त्याच्यावर काय लिहिलं नाहीये रे. एक अशी रोमॅन्टिक शायरी लिहिली आहे आणि खाली फक्त लिहिलंय अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण असेल बा एम? आता मलाच विचार, मी तुला फोन करून विचारतो, तुम्हाला विचार कोण असेल एम. गौऱ्या, आपल्या कॉलेजला कोण होतं का रे एम? आपल्या भाई पशा आहे. अरे मेघा परदेशी. कोण मेघा परदेशी? अरे मेघा परदेशी, ती गोरी गोरी पान, निळ्या डोळ्यावाली, सोनेरी केस होते बघ, मोठ्या गाडीत न्यायची. अरे तीच मेघा परदेशी. नाही नाही गपरे, ती मेघा परदेशी ती मला कशाला पाठवेल गिफ्ट? अरे पशा काय होती ना यार गौऱ्या, ती गोरी गोरी पान अशी. अख्खं कॉलेज मागे लागलेलं तिच्या, ती कोणाला भीक घालत होती, मला कशाला गिफ्ट पाठवेल ती? तिनेच पाठवलं यार. अरे नाही, ती आता लंडनला असते. मग लोक काय लंडन वरनं गिफ्ट नाही पाठवत? अरे तिनेच पाठवलं तुला. तुला सांगतो ना, 2 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं बघ. मेघा परदेशी आली, मला बाजूला घेतला,
पशा कसा आहे? म्हटलं काय? कोणी विचारलंय? मेघा परदेशीने विचारलं माझा पशा कसा आहे. मेघा माझ्याबद्दल बोलली? भाई तिच्या एका डोळ्यात तू, एका डोळ्यात पशा, असे दोघं दिसत होते. मेघा परदेशी गौऱ्या? हो भाई, आणि मला बिलीव होत नव्हतं की ती अजूनही तुला विचारते यार. म्हणजे हे घड्याळ मला तिने पाठवलंय की? अरे हो भाई, तिनेच पाठवलंय. तुला सांगतो ना, सत्य फार उशिरा कळतं, लक्षात ठेव. आणि माणूस वयाच्या 40 नंतरच जुना आयव शोधायला लागतो. अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती पण तुला कळत नव्हतं. तू ना घ्या प्रेमाच्या बाबतीत. ऐक ना गौऱ्या, अरे तिचा नंबर आहे काय? आहे माझ्याकडे नंबर, नंतर पाठवतो. येस भाई, पाठव. पण भाई मग बाबा कसे आहेत गौऱ्या? बरे आहेत ना? मन का मयूरा. हो रे हो. चल काळजी काय लागलाय का सुगावा एमचा? एमचा सुगावा मला. तू बस इथे, मी तुला काय सांगतोय. तुम्हाला कळलं म्हणजे एम कोण आहे? कळलंय मला. सांगा कोण आहे एम? मला पक्क कळलंय. सांगा ना मग. मेघा परदेशी. मेघा परदेशीने पाठवलंय. मेघा परदेशी आमच्या कॉलेजला तिनेही गिफ्ट पाठवलंय. हो बघ ना, इतक्या लांबून लंडनला असते का? हे जे वाढदिवसाचं गिफ्ट आहे, जे डिट्टो हवं होतं तुम्हाला, ते एम फॉर मेघा. ऐक आता तू असं लगेच हे नको करू. नाही, मी काहीच करत नाही. आमच्या तसं काही नाहीये. नसलंच पाहिजे. तिने गिफ्ट पाठवलंय. बरोबर. मला ती आवडत होती. कॉलेजला आवडतात ना आपल्याला. आवडतात. अगं ती एकच आवडत होती. एकच आवडायची. पण कदाला काय रूट्स आहेत बघ ना. गेले लंडनला, पण अजूनही वहीच्या पानावर पत्र लिहून पाठवलं भारतासारखं. ह्याच्यात काय कौतुक आहे? सांगतोय. एम फॉर काय म्हणे. गौऱ्याने आत्ता नंबर पाठवलाय तिचा. गौऱ्याकडे माझा नंबरही नव्हता. तुम्ही मागितला का नंबर? कोणी? गौऱ्याकडे. मी नाही. अरे मी नाही मागितला. हसू नका ना. मी नाही हसत. हसू नका, नॉर्मल सांगा. नाही हसत. दिसतंय. मी नाही हसत आहे. जस्ट आता तिने एवढा गिफ्ट पाठवलंय म्हटल्यावर मेसेज केला पाहिजे. थांब जरा मेसेज करू दे. थँक्यू फॉर लव. तुम्ही कशाला तिला मेसेज करताय? एक मिनिट. अजूनही तुम्हाला लक्षात येत नाहीये का एम फॉर कोण असेल? अजूनही नाही लक्षात येते का एम फॉर कोण असेल? मेघा परदेशी. नाही, मला सांग माझं नाव काय? नम्रता. मग कॉलेजमध्ये मला काय म्हणायचंस तू? काय? माऊ. तू मला म्हणायचंस माऊ, मी तुला म्हणायचे गुब्ब्या. आपण लेटर लिहायचो. मी म्हणायचे तुझीच एम माऊ. तू लिहायचं तुझा जी गुब्ब्या. आईशपथ तू पाठवलंय? काय रिॲक्शन आहे? तू पाठवलंस? ब्लश केलंस? जस्ट सरप्राईज. अगं मी नाही सरप्राईज. अगं मी जस्ट सरप्राईज सरप्राईज. मला माहिती होतं तू माझ्या सरप्राईजची आई मा एक केलीस. ढोल्या साऱ्या कोण समजलं स्वतःला? भारी परफॉर्म केलात. क्या बात. बघा हासरसी काय म्हणतात. मकरंदा. वा 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 वा, क्या बात है प्रसाद, नम्रता. खरं तर काही गोष्टी आता लग्न झाल्यानंतर हे स्वाभाविकपणे विसरणं वगैरे होत राहतं. म्हणजे बायको ही खरं तर लक्षात ठेवायची गोष्ट नसते, हृदयात ठेवायची गोष्ट असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही जे सादरीकरण केलं आणि त्यातला अफलातून जो गैरसमज आहे, क्या बात आहे. अभिनंदन. थँक्यू. मंडळी, इरसाल मोरे कुटुंबियांच्या घरात आज घुसलाय इब्लिस चोर. चला तर बघूया आज कोण कोणावर होतोय शिरजोर. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे.
तू कसं झोपला? थांब. अरे देवा. अजून किती दिवस माझ्यापासून लांब पळणार आहे? शेवटी आलीस ना माझ्याजवळ. परबिनी, आज काही तर टायटॅनिक बुडून जाऊ दे एकदाचा. देवा देवा बरं झालं आला मौजोला. काय रे? ही लांब केसवाली तुझी पिंकी आहे ना? खरं सांग. पिंकी आहे ना ही? येडा आहे का तुम्ही? काय आला? तो मुलगा आहे आपल्या घरात चोरी करायला आला तो. ठेव खाली. माझ्या बापाचा अस्थि कलश आहे. असते कलश तू तर काय बोलूच नको रे चिपळूणचा इम्रान हाशमी. तू तर काय बोलूच नको. ह्याच्यामध्ये असते आहे ना? आता गेला अस्थि उतरतो ना बापाला गोळा करत बसा. तुम्ही काय सांगता मला? अरे याच्यात काय आहे? याच्यात खेकडा आहे खेकडा. अरे खेकडा आहे. अरे माझं पोट सोडवा ना. अरे खेकडा याच्यात. असंच सांगितलं होतंय ना? सांगितलं कशा हात घातलं? वहिनी वहिनी वाचवा वहिनी खेकडा आहे. वहिनी लवकर. ए मनोजा, ए बाबा नको जाऊ. झोप मोड झाली ना तू. सोड त्या का. चांगलो आहे तो. सोडला. खेकड्याचं नाव मनोज आहे. खेकडा कोणाचा आहे? कोणाचा आहे? मांजा. बोट धरली होती माझी. अरे नशीब बोटच पकडलं ना. हात घातला सर हा मनगट पकडला ना. अरे पण मला एक कळत नाही अस्थि कलशामध्ये खेकडा ठेवतो कोण? आम्ही. मग अस्थि कुठं आहेत? तिजोरीत. तिजोरीत? वैत. दागिने कुठं आहेत? कुऱ्हाड आहे टोपली खाली लपवून. मग कोंबड्या कुठं आहे? त्या आतमध्ये खुंटीला लटकवल्यात. खुंटीला लावायचे कपडे कुठं आहेत? हे काय घातलेले आहेत आम्ही? अरे कोण आहे बे तुम्ही लोक बे? लिंबू एवढा मोठा कुणाचा आहे? माझा. आणि खेकडा कुणाचा आहे? तो पण मांजा. अयो वासाड्या पळून जातो. मी नाही पळून गेलो. हा लिंबू असा तुझ्या अंगावर ना फिरून नाही तर आडवा गेला ना तर नावाचा कातील मोरे नाही. मला नाही बाहेर पडून काय जातल. चड्डी बनियन गँग आमच्या गावात फिरताना म्हणून लोक अजून लक्ष ठेवूनच. तू बाहेर जा. नाही तू का चड्डी बनियन वर आणल्यानी तर बघ. एक मिनिट मी चड्डी बनियन गँगचा नाही आहे. हर पागल पहले यही कहता है. माझे दत्तू हैता टॅलेंट कुठं लपवून ठेवलेलंच वेळा. कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो? तुम गीत हो, तुम मनमीत हो, तुम प्रीत हो, तुम संगीत हो. कैसे बताऊं? तुझ्या आईला तुमच्या पोराक नाही मारला. कसं तुमच्या पोराक करत नाही? माझी आता खात्री झाली. तू चड्डी बनियन गँगचा माणूस असं. नाही रे बाबा मी चड्डी बनियन गँगचा नाही आहे. मी साधा चोर आहे. चोर? हा. खोटा बोलतोयस? खोटा बोलतोयस? चल पुढे पुढे जा. बस खाली बस खाली. बसता बाय माझ्या अशी सत्याची पांढ. रात्रीचा प्रयत्न तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझी अशी. हा जो इसम आहे हा आमच्या घरात शिरला इसम. यानं जर खिडकीच्या बाहेर एक जरी पाऊल टाकला
तर त्याचा वट वागुल कर आणि असा त्याला बांधून ठेव. बाय ऐका ना आता गेलास साहेब, ऐका मी शपथ सांगतो, मी तुमच्या घरातलं काहीच नाही चोरलंय. अच्छा, काहीच नाही चोरलंय. आमच्या घरातून चोरला नसशील, पण गावातनं बाकीच्या घरातून चोरून आणलास ना. त्याचं काय तर त्याचं काय काय आणलास सांग. चल दाखव दाखव ते तिकडे लवकर दाखव आम्हाला. काय काय आहे? काय दाखव. काय दाखव? मागं तर बघूच आता. हा. मोठं शायनिंग मारता मारता. शायनिंग मारता एवढं केलं खोलणार कधी? बघूचा जगूचा नगूचा काय काय चालू आहे कधी बसून? मस्करी नाही हा, मालवणीची मस्करी नाही. मी मस्करी मी करत नाही. गेली 4 वर्ष कोण करते अख्खा जगात माहिती असा. जोळीची गाठ मारलाय की काय करताय? उघड लवकर. मी नाव सांगणार आहे हा आमच्या बॉसला. काय बघू. अरे हा मांजरेकरनीचा डाबा हा का चोरलायस? मला वाटलं त्याच्यात दागिने असतील म्हणून चोरलाय. आयशीच्या गावाचं दागिने. अरे ह्याच्यात ना ही बघ त्या म्हातारीच्या कवळी असते. काय हो काय तुला कसा माहिती? मी शाळे काढायला जाते ना तेव्हा ही कवळी टाकताना मी बघलंय होते काय काय सांगता. देवा देवा हडे देवा डोबो. काय झालं? माका गावलो डोबो त्याच्यावर नाव घालतले माझं झालं डोबो. दुसरा डाबा पप्प्या चिंदरकरचा हा डाबा गेला माहिती आहे. माहिती आहे आमका. गोट्या तो जिंकतो ना सगळ्या गोट्या ह्याच्यातच ठेवतो का ना. ह्या काय बघ चल ये टाकून दे. इकडे द्या. काय आला मला खेळायला होईल ना. अच्छा हे बघा काय बाय माझी. अरे हा परबिनीचा कंबर पट्टा. परबिनीची कंबर बघू खडे गेलेलास तुम्ही. नाही काय हा? आणि अजून तिचं काय काय बघलास. कानातले बघलास, गळ्यातला बघला काय काय बांगडे बघलास का तिचे पाय चेपी होतास तेव्हा काय तर जोडवी बघल्यास. परबिनीचं पण बायकोची चप्पल खायची ती तरी ठाऊ का काय तुमका. खायच्या पट्ट्यानं तुमचं गळच घोटतलंय. परब्यात त्यात लायकीच आहे. बाबाट फोडीन बापाला परब्या बोलतोस. काय बोलू काय बोलू हा एवढा हँडसम म्हणजे चोर आलेला आहे त्याच्यावर माझी इज्जत करतोस तू. वासाडी आता तुला जास्त बोलू का आता सांगतोय. हा मला सगळं माहितीये. त्या परबिनीच्या चुलीत किती लाकडत नाही हे पण यांना माहित असेल. तुम्ही एक काम करा, त्या परब्याला ना घेऊन जा तुम्ही. त्या बदल्यात ना श्याम बांगरला चोरून घेऊन या माझा बाप म्हणून. मला तो जाम आवडतो. आणि हे काय जुने झालेत. हे काय डान्स हे काय मजा नाही. हा कसा भारी डान्स आहे. ऐक ए चोरा ऐक तू ऐक आई तो दत्तू म्हणता ना काय अगदी चुकीचा नाही. मग काय माणसाचं कंटाळो येईल त्याच्यापेक्षा तो श्यामबांगर चांगलं माका पण पाहिजे. अरे काय पाहिजे काय चाललंय तुमच्या घरात सांगा ना. अरे मी सांगतो ना खरं सांगतो माझी चूक झाली तुमच्या घराला मला माफ करा. चूक झाली ना इकडे कातील मोरे मला मारू नका. मारत नाही इकडे ये. तू एक काम कर हा माझा पोरगा ना दत्तू ह्याला पाकिट मारायला शिकव. ह्याला का? अरे तेवढे 4 पैसे आमच्या घरात येतील. अरे इन्कमच नाही कित्येक वर्ष आमच्या घरात माहिती कसा जगता आमचा आम्हाला. बरं एक काम करा याला माझ्यासोबत पाठवा. एसटी स्टँडला रेल्वे स्टेशनला गर्दीत तिकडे याला पाकिट मारत शिकवतो मी. नाही बाबा गर्दीत हरवलो माझं पोरग केवढ्यात पडात. तुला वासाडे तू पाकिट मारायस ना तुला शिकवता येत नाही. अरे पण इथं कुठे शिकवणार. थांब मी शिकवतो. तू बघ पाकिट मारायला शिक. मला जाऊ द्या ना हो. तिकडे तिकडे हा बघ मी आज तुला ना पाकिट मारायला शिकवतो. आता तुम्ही दोघं नवरा बायको. आम्ही दोघं नवरा बायको. तुम्ही काय करायचं असं रस्त्याने फिरायचं मग आम्ही पाकिट मारणार. चला वहिनी आहेत त्या. अरे वहिनी आहे बायको आहे तुझी. खांद्यावर हात टाक तिच्या. वहिनीच्या खांद्यावर मारीन टाक खांद्यावर चांगला. हा बोला गुलू गुलू बोला. हा नवरा बायको आहो तुम्ही. दत्तू काय ती गुलू गुलू बोलायला लागली त्यांना भान राहणार नाही. लगेच आपण पाकिट मारायचं. बाय माझे मागा केव्हा बसण्याची इच्छा होती. मागा ना नवरा चोर म्हणून पाहिजे होत. तू एकदम चोरासारखंच दिसतस. माका आवडलं. तुम्हाला बघून मला एक आठवतं वहिनी काय देवाने लोकांना वेळ काढून बनवतो. तुम्हाला वेळ मारून येण्यासाठी बनवलाय. एवढा कौतुक कशा करतो एवढा कसा मारता का कौतुक करता म्हणून. एवढाच लळा बरोबर चोर आहे मी. कल्ला कोणाला कल्ला मारला. हे बाय म्हणजे काय डायमंड मी सरपंचाच्या घरात चोरलाय. माझा डायमंड द्या. माझा डायमंड द्या ना तिथं सुनामी येईल लक्षात ठेवा. बाबा तसला काय करू नको. लादी पुसून घेतलंय मी. तुझ्या कॉमेडीचं काय करू तुझ्या कॉमेडीचं काय करू. एक लिंबू हिच्यावर मारा. हिच्या कॉमेडी बाई अगं तुला कळतंय का.
सुनामी म्हणजे समुद्राची लाट 50-60 फुटाच्या स्थिती सुनामी. माझं निबल डायमंड नाही डायमंड पाहिजे तुला. डायमंड आता आपल्याला डायमंड मिळालं म्हणजे आपण करोडपती होतो. आपण ना आता ह्याचं ना याका राखेल टाकूया आणि जाळून टाकूया. नको. नाही राखेल टाकून नको चालूया. याच्यावर आपली खुर्ची जळेल नाही. होय तर नको केवढं नुकसान आहे आपला. अरे फेकर नाका माणूस जाता ते तुम्हाला काय नाही. मग काय करता असतं सांगा. मी काय म्हणतो आपण एक काम करूया. याचा टावेल आहे ना याच्या असा नाकावर ठेवूया म्हणजे हा बेशुद्ध पडेल. मग ह्याला कोंबड्याच्या खुराड्यात टाकायचा. कोंबड्याच्या खुराड्यात टाकली ना तो तुऱ्यावाला कोंबडा आला म्हणून बाकीचं कोंबडे फाडाकतील आणि ह्याला स्वतः मारून टाकतील. बाय माझ्या कसली आयडिया सुचली आज. हे मेले दत्तूचा टावेल गेलं. काय पण काय सांगताय. आता तुझी कशी वाट लागतली. पण टॉवेलच्या वासाने कोणी बेशुद्ध पडणार आहे. तुम्हाला मस्करी वाटते काय. हा टावेल ना माझं एकदम भारी. काय नाटके करतोय हा. नाटके करतोय माझं दत्तू नाटकी करता. मोठा बेटा है तो टावेल ना साधं सुद्धा नाही. बघा तुमची बायको आणि कॉमेडी दोघं बेशुद्ध पडले. आम्हाला कमी समजू नको. अरे हिरे ह्या फॅमिलीमध्ये बरेच जण येऊन गेलेले आहेत. तू पहिल्यांदा आलेला आहेस. मला शिकवू नको. आता बघ तुला काय वाटतं याने हा बेशुद्ध पडत नाही. असा टावेला अरे खड्ड्यात गेली ही मोरे फॅमिली. याच्यानंतर इकडे कधी यायचं ना बाबा. जे का आपलं घ्या आणि पाळायचं. लय भारी परफॉर्मन्स. सही येडा झल्ली परफॉर्मन्स होता. फारच भारी. मोरे मला असं वाटतं की म्हणजे टायटॅनिक एकदाच तुटून जाऊ दे हे वाक्य तुमच्याशिवाय दुसरं असं कोणी घेऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला कितीही साधं वाक्य दिलं तरी तुम्ही ज्या प्रकारे ते एक्झिक्यूट करताना त्याच्यात खूप गंमत आहे. आम्हाला फार मजा आली. आणि आज मोरे फॅमिलीत गौऱ्या हे कॉम्बिनेशन फारच अप्रतिम होतं. तुझा तळतळाट आणि चिडचिड खूप गोड होती रसिका. मजा आली. दत्तू तू किती छान झोपला होता सुरुवातीला. छोटे छोटे तुझे जेस्चर्स त्यांच्याकडे आमचं लक्ष असतं आणि तू कायम आमचं मन जिंकतोस. खूपच भारी. मी खूप हसले. थँक्यू सो मच. खरंच भारीच झाला परफॉर्मन्स.